जय हिंद मित्रांनो, टेट 2025 चा फॉर्म भरत असताना टीईटीचे मार्क्स आणि सीटीईटीचे मार्क्स त्या ठिकाणी भरल्याच्या नंतर एक महत्त्वाचा ऑप्शन येतो आहे की आपण ही जी परीक्षा आहे एनसीटीच्या नॉर्म्स प्रमाणे पास केलेली आहे का। तिथे येस आणि नो असे दोन ऑप्शन्स आहेत। बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, सर आम्ही त्या ठिकाणी नो केलेला आहे, मग आमचा फॉर्म चुकलेला आहे का। बघा, टेक्निकली जर का आपण पाहायला गेलो तर अशा पद्धतीने जर का आपण टीईटी किंवा सीटीईटी पास असाल तर त्या ठिकाणी एनसीटी नॉर्म्सला येस करणं आवश्यक आहे। आता मायनर मिस्टेक आहे, परंतु मिस्टेक आहे। त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरी महत्त्वाची चूक बऱ्याच जणांनी केलेली आहे, त्या ठिकाणी टीईटीची टक्केवारी किंवा सीटीईटीची टक्केवारी त्या ठिकाणी विचारलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांनी सर्रासपणे टीईटी मधले किंवा सीटीईटी मध्ये त्यांना मिळालेले जे मार्क्स आहेत ते टाकून दिलेले आहे। खऱ्या अर्थाने ही देखील एक महत्त्वाची चूक झालेली आहे असंच आपण म्हणू शकतो। आता ही चूक झालेली आहे। मुलांचा प्रश्न आहे, सर आता याच्यामुळे आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का किंवा आम्ही डिस्क्वालिफाय होणार का। बघा, चूक ती चूक आहे। मागच्या 2022च्या परीक्षेच्या नंतर हा जो डेटा आहे आयबीपीएस वरील तो पवित्र पोर्टलवर घेण्यात आला नव्हता। तिथे नवीन फॉर्म भरता आला होता, त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम झाला नव्हता। परंतु याही वेळेस सेम ती प्रोसेस होईल का याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही। त्याच्यामुळे हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ती मायनर मिस्टेक ठेवायची आहे किंवा आपल्याला जे आहे ती चूक दुरुस्त करण्यासाठी दुसरा फॉर्म भरायचा आहे। चॉईस इज युअर्स। अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचे चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका।